स्थळ गोरेगाव. वेळ मध्यरात्री 2 वाजताची. एका घरातून मुलांच्या किंचाळण्याचे आवाज ऐकायला येऊ लागले. त्या घरात आग लागल्याचं लक्षात येताच आजूबाजूच्या लोकांनी दरवाजा तोडून आत अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला. जवळपास 2 तास ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. अग्निशमन दल त्या ठिकाणी दाखल झालं. आग आटोक्यात आणल्यावर समजलं की या दुर्घटनेमध्ये 2 मुलांसह त्यांच्या वडिलांचा होरपळून मृत्यू झालाय. नेमकी आग कशामुळे लागली, त्या ठिकाणी नेमकं काय घडलं, सगळंच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मुंबईतल्या गोरेगाव इथल्या भगतसिंह नगरमधील राजाराम लेन परिसरात झोपडपट्टीतील एका छोट्याशा घराला रात्रीची अचानक आग लागली. ही घटना रात्री 2 ते 3च्या सुमारास घडली. बावस्कर कुटुंब गाढ झोपेत असताना अचानक घरातल्या फ्रीजचा मोठा स्फोट झाला. काही क्षणातच घराला आगीनं वेढलं. घराला प्लास्टिक शीट लावलेली असल्यामुळं आगीचा भडका अधिकच उडाला. या आगीत संजोग पावसकर आणि त्यांची 2 मुलं यांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये त्यांची एक मुलगी हर्षदा पावसकर होती, जी 19 वर्षाची होती, आणि मुलगा कुशल पावसकर हा 12 वर्षांचा होता. आग लागल्यानंतर तिघांनीही जीव वाचवण्यासाठी बराच प्रयत्न केला. 12 वर्षांचा कुशल या आगीतून वाचण्यासाठी घरातल्या बाथरूममध्ये जाऊन लपला. मात्र प्लास्टिक शीटमुळे आग वेगानं पसरली. धुराचे लोट वाढल्यामुळे मुलांचा गुदमरून आणि होरपळून मृत्यू झाला. या घटनेत सुदैवाची बाब म्हणजे मुलांची आई नाईट शिफ्टवर गेली होती. त्या घरी नसल्यामुळे या भीषण आगीतून त्या बचावल्या आहेत. मात्र एका रात्रीत आपलं संपूर्ण कुटुंब गमावल्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 ते 5 गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र तोपर्यंत पावसकर कुटुंबातील 3ही सदस्यांचा मृत्यू झाला होता. गोरेगाव पोलिसांनी या प्रकरणी सध्या ADR दाखल केलाय. आगीचं नेमकं काय कारण होतं, फ्रीजचा स्फोट कशामुळे झाला, याचा सखोल तपास गोरेगाव पोलीस आणि अग्निशमन दलाच्या वतीनं करण्यात येतोय. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी बादल्यांमधून पाणी टाकत आग विझवण्याचा प्रयत्न केला. वीज पुरवठा बंद करून पाण्याच्या मदतीनं अखेर आग आटोक्यात आणण्यात आली. ही ग्राउंड फ्लोअर प्लस 1 मजली इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या इलेक्ट्रिक वायरिंग आणि घरगुती साहित्यापुरती मर्यादित होती. मात्र पहिल्या मजल्यावरच्या एका खोलीत असलेल्या तिघांच्या कपड्यांना ही आग लागली आणि त्याच्यामुळे इतकी मोठी दुर्घटना घडली. तिघांनाही बाहेर काढून पोलीस व्हॅन आणि खासगी वाहनांच्या मदतीनं ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केलं. मात्र तिथं डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केलं. स्थानिक नागरिकांनी सांगितलं की रात्री 1:30 वाजल्यानंतर घरातून मुलांच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू येत होता. त्यानंतर नागरिकांनी दरवाजा तोडून आत अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जातीये. मात्र मंडळी, दिवसेंदिवस अशा घरातल्या वस्तू, ज्यामध्ये फ्रीज असेल, AC असेल किंवा गॅस सिलेंडर असेल, अशा वस्तूंच्या आगीमुळे दुर्घटना घडल्याचं प्रमाण जास्त वाढतंय. यासाठी आपण देखील काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे सगळ्यात आधी फ्रीजचा स्फोट होण्याची प्रमुख कारणं कोणती आहेत हे थोडक्यात समजून घेऊयात. पहिलं कारण असू शकतं कॉम्प्रेसरची अतिउष्णता. फ्रीजमधला कॉम्प्रेसर हा अतिशय महत्त्वाचा भाग असतो. जर ते खूप गरम झालं किंवा ब्रेक न घेता काम करत राहिलं तर अतिउष्णतेमुळे त्याचा स्फोट होऊ शकतो. दुसरं म्हणजे रेफ्रिजरेटर वायूची गळती. फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी एक विशेष वायू वापरला जातो. जर हा गॅस कुठून तरी गळला किंवा जवळच आग किंवा ठिणगी लागली तर स्फोट होऊ शकतो. फ्रीजचा स्फोट होण्याचं तिसरं कारण असू शकतं इलेक्ट्रिक वायरिंग मधला बिघाड. जुने किंवा सदोष प्लग आणि वायरिंगमुळे फ्रीजमध्ये आग किंवा ठिणगी देखील येऊ शकते. त्यामुळे गॅस गळती झाल्यास स्फोट होऊ शकतो. चौथं कारण असं आहे ज्याकडे आपण लक्ष दिलंच पाहिजे, ते म्हणजे फ्रीजची देखभाल. फ्रीज भिंतीला जास्त चिकटला असेल किंवा त्यात जास्त साहित्य भरलं असेल तर त्यातील हवेचा प्रवाह अडवला जाऊ शकतो, ज्यामुळे मशीनवरचा दाब वाढतो आणि अपघात होतो. तर मंडळी, असं म्हणतात प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. त्यामुळं अशी काही दुर्घटना घडायच्या आधीच आपण त्यासाठी काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे फ्रीज सोबतच तुमच्या घरातल्या वस्तूंची वेळोवेळी दुरुस्ती करून घेत जा. कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रिक वस्तू जास्त गर्दीच्या ठिकाणी ठेवू नका. गॅस सिलेंडर असेल किंवा फ्रीज असेल, यांना पुरेशी हवा मिळण्यासाठी थोडी जागा शिल्लक ठेवा. स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. बाकी घडलेल्या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे आणि या संदर्भात दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.